नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहिणींसाठी मोठी बातमी। डिसेंबर जानेवारी महिन्यांचे 3000 रुपये एकदम मिळणार असल्याची या ठिकाणी बातमी आहे। कोणत्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार, तर सविस्तर बघून घेऊया। राज्यातील लाडकी बहिणींना आता दरमहा 2100 रुपये नंतर द्या, पण तूर्तता 1500 रुपये मिळावेत, अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत। मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम दोन्ही महिन्यांचे हप्ते जे आहेत या ठिकाणी दिला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे एकदम दिले होते। आता जे आहेत, निवडणूक संपली, निकाल लागला, आचारसंहिताही संपली, नवीन सरकार सत्तेत बसले, तरी देखील डिसेंबर मधील 1500 रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनही मिळत नसल्याची या ठिकाणी स्थिती आहे। आता दरमहा 2100 रुपये नंतर द्या, पण तूर्तता जी राज्य सरकारने सुरू केलेले 1500 रुपये जे आहेत डिसेंबर महिन्यांचे आणि जानेवारी महिन्यांचे, या ठिकाणी मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना एकत्र लाभ दिला जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 11,10,000 लाडक्या बहिणींसह राज्यातील 2.5 कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी अर्ज केलेले आहेत। विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वातील सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिवाळी बोनस म्हणून महिलांच्या खात्यामध्ये जमा केले। दरम्यान विधानसभा निवडणुकींच्या विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल अशी या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं, पण निवडणुकीमुळे 6 महिन्यापुरती ही योजना सरकारने आणली असे मुद्दे सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेले होते। आता निवडणूक संपली तरी देखील ना 1500 ना 2100 रुपये देण्यासंदर्भात सत्ताधारीकडून कोणतेही स्पष्टीकरण जे आहे देण्यात आलेलं नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यांचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर दरम्यान आता सत्ता स्थापन झालेली आहे, हिवाळी अधिवेशन, यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी 14 जानेवारी जे मकर संक्रांत आहे त्यापूर्वी 2 हप्ते मिळतील अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सांगणं आहे। सध्या अर्जांची छाननी सुरू आहे। ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र नाहीत अशा महिलांचे अर्ज बाद केले जात आहे। 65,000 अर्जांची जी आहे छाननी प्रक्रिया जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहेत अर्जाची छाननी सुरू आहे। प्रत्येक महिलांचा अर्ज जे पुन्हा चेक केले जाणार आहे आणि महिलांना ज्या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी त्यांचा अर्ज जर बरोबर असेल, त्यांनी पात्रतेमध्ये बसलेले असेल, तर अशा महिलांनाच पैसे दिले जाणार आहे। इतर महिलांचे पैसे बंद होणार आहे। तुमचा जर अर्ज निष्काबाहेरील असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेतील पैसे दिले जाणार नाही। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे साम्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।